शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपण पाहत आहेत BTV न्यूज ॲग्रो महाराष्ट्रचा आमची शेती आमची माणसं हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी बियाण्याची निवड कशी करायची याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर या अभंगाच्या उक्तीप्रमाणे बीज किती महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात घेतली पाहिजे. कारण शेती करत असताना खरीपाच्या नियोजनामध्ये किंवा रब्बीच्या नियोजनामध्ये बियाण्याची निवड जर चुकली तर पूर्ण आपलं आर्थिक वर्ष नुकसान होऊ शकतं. या आर्थिक वर्षाचं नुकसान न होता आपण काहीतरी नियोजन केलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला शेती करता येईल आणि ती फायद्याची शेती ठरेल. तर जास्तीचं उत्पन्न काढण्यासाठी कृषी संशोधन केंद्रातून किंवा महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठ आहेत त्या कृषी विद्यापीठामार्फत अनेक बियाण्यावर रिसर्च केलं जातं. या बियाण्याचे संशोधन केलेले वाण कोणते आहेत, त्यांच्या जाती कोणत्या आहेत, या वाणाचं महत्त्व काय आहे आणि ते निवड का केले पाहिजे, कुठल्या वातावरणामध्ये तग धरणारे आहेत किंवा कुठल्या रोगापासून मुक्त असणारं बियाणं आहे, या गोष्टी सर्व माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, बियाण्याची निवड ही काळाची गरज आहे. तर बियाणे निवड करत असताना कृषी विद्यापीठाने शिफारस केलेलेच बियाणे वापरायची गरज आहे. कारण आपल्या भागामधील हवामान, जमिनीचं प्रकार या सर्व गोष्टीला तग धरणारे पीक अत्यावश्यक गरजेचे आहेत. म्हणून आपण जर बाहेर राज्यातील किंवा बाहेर देशातील कुठलं बियाणं जर वापर केलो तर या ठिकाणच्या वातावरणामध्ये सूट होईल याची गॅरंटी राहणार नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर रोगराई, किडीचं प्रमाण वाढलेलं दिसेल. ह्या गोष्टी संभाव्य धोका पत्करण्यापेक्षा आपल्या भागातील कृषी विद्यापीठांनी आपल्या भागासाठी पेरणीसाठी शिफारस केलेले वाणच निवडणे अतिशय गरजेचं आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, आज आपल्याला आपल्या भागामध्ये कोणते बियाण्याची निवड केली जाते, जास्त प्रमाणावर कुठल्या बियाण्याची पेरणी जास्त केली जाते. तर आपल्या मराठवाडा भागामध्ये साधारणपणे सोयाबीनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर पेरणी केलं जातं. त्यासोबतच आंतरपीक म्हणून तूर या पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर निवड केलेली दिसते. त्यासोबतच ज्वारी आहे, कापूस आहे, मूग उडीद आहे, मका आहे, बाजरी आहे, या सर्व पिकांचे वाण कृषी विद्यापीठाने निवड केल्याप्रमाणे आपल्याला शिफारसीत बियाणे कोणते आहेत ते माहिती करून घेता येईल. तर या आजच्या या भागामध्ये आपण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले वाण, त्यांचं महत्त्व आणि ते किती दिवसामध्ये ते वाणाचे पीक आपल्याला उत्पन्न देऊ शकतं, या सर्व बाबींचा सखोल असं मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा पाहूयात बियाण्याची निवडीचे जे नियोजन करायचं आहे. तर आपल्या भागामध्ये येणाऱ्या पिकाचे वाण, त्यांचा कालावधी, त्यासाठी लागणारं बियाणं, त्याचे प्रमाण, या सर्व बाबी सखोल असं जाणून घ्यायचे आहे. तर कृषी विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे आपल्याला पुढील पेरणी करणं अत्यावश्यक गरजेचं आहे. म्हणून आपल्या भागामध्ये येणाऱ्या पिकाचे वाण शुद्ध असले पाहिजेत, योग्य किमतीला भेटले पाहिजेत, असेच वाण खरेदी करायचे आहेत. आणि हे खरेदी केलेल्या बियाण्याची बीज प्रक्रिया असेल किंवा जर्मिनेशन टेस्ट असेल, या सर्व बाबी तपासून आलेल्या असल्यामुळे कृषी विद्यापीठाचं बियाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर पाहूयात बियाण्याची निवड, त्याचे प्रमाण, त्याची टक्केवारी आणि योग्य किंमत असणारं बियाणं, आपल्या फायद्याचं बियाणं, आगामी शेतकरी नियोजनात बियाणं हे निवड करूयात. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात. खरं तर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक द्विदल वर्गीय पीक असून तेलवर्गीय आणि दालवर्गीय पीक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये
या पिकाचं प्रमाण पेरणीसाठी वाढलेलं आहे. तर ह्या सोयाबीनच्या पिकाविषयी बियाण्याची माहिती घ्यायची झाली तर कृषी विद्यापीठामार्फत प्रसारित झालेले जे बियाणे आहेत त्या बियाण्याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेऊया. तर यामध्ये परभणी सोना नावाची ही जात आहे. MAUS 47 तिचं नाव आहे, शास्त्रीय नाव. तर ते साधारणपणे 80 ते 85 दिवसामध्ये येणारं पीक आहे आणि 20 ते 25 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. तर या वाणाचं महत्त्व असं आहे की झाडावर पिंगट लव असून पक्वतेनंतर शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. संकरित कापूस, ज्वारी आणि तुरीमध्ये आंतरपिकास योग्य. पक्वतेनंतर लवकरात लवकर काढणीसाठी येतं. त्याचबरोबर लवकर येणारा वाण JS 335 ज्याला जव्हार या नावानं ओळखलं जातं. तर हे वाण 95 ते 98 दिवसामध्ये तयार होतं. हेक्टरी 28 ते 30 क्विंटल उत्पादन मिळतं. तर या वाणाचं वैशिष्ट्य आहे फुलाचा रंग जांभळा असून दाना मध्यम आकाराचा असतो. पक्वतेनंतर 5 ते 7 दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य आहे. MAUS 71 ज्याला समृद्धी नावानं ओळखलं जातं. 93 ते 96 दिवसामध्ये येणारा हे वाण असून 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन येतं. फुलाचा रंग जांभळा असून दाना टपोरा आहे. पक्वतेनंतर 10 ते 12 दिवस शेंग न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य आहे. यानंतर शक्ती MAUS 81 या नावानं ओळखलं जातं. साधारणपणे 97 ते 98 दिवसात येणारे हे वाण असून 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन येते. याचे वैशिष्ट्य आहे फुलाचा रंग जांभळा असून दाना टपोरा आहे. पक्वतेनंतर 10 ते 12 दिवस शेंग न फुटता शेतात उभे राहू शकते. आंतरपिकास योग्य आहे. MAUS 158 साधारणपणे 95 ते 98 दिवसामध्ये येणारं वाण असून 26 ते 31 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळतं. फुलाचा रंग जांभळा असून दाना टपोरा आहे. पक्वतेनंतर 10 ते 12 दिवस शेंगा फुटत नाहीत. खोडमाशीसाठी सहनशील असून आंतरपिकास योग्य आहे. त्यानंतर MAUS 612 95 ते 100 दिवसात येणारं वाण असून 32 ते 36 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. तर या वाणाचे वैशिष्ट्य आहे अधिक उत्पादन क्षमता, चक्री भुंगा, खोडमाशी व शेंगा पोखरणारी अळी या किडींना तसेच अल्टरनेरिया, पानावरील ठिपके व शेंगा करपा रोगांना सहनशील आहे. यानंतर मध्यम आणि उशिरा येणारे काही वाण आहेत. MAUS 1 ज्याला प्रसाद या नावानं ओळखलं जातं. 105 ते 110 दिवसामध्ये साधारणपणे 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. याचे वैशिष्ट्य आहे फुलाचा रंग जांभळा असून दाना टपोरा गुलाबी आहे. पीक पक्वतेनंतर 12 ते 15 दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो आणि शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये 160 ते 170 दिवस आंतरपिकास योग्य आहे. MAUS 61 ज्याला आपण प्रतिकार म्हणून ओळखलं जातं. 25 ते 30 प्रति हेक्टरी टोटल उत्पादन मिळतं. फुलाचा रंग जांभळा असून दाना टपोरा आहे. पक्वतेनंतर शेंगाचा रंग बदामी होतो. पक्वतेनंतर 8 ते 10 दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये 160 ते 70 दिवस आंतरपिकास योग्य आहे. MAUS 61/2 ज्याला प्रतिष्ठा या नावाने संबोधलं जातं. सदर वाण 100 ते 110 दिवसामध्ये येते. 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. फुलाचा रंग लालसर असून लव तपकिरी रंगाचे आहे व दाना टपोरा आहे. पक्वतेनंतर 8 ते 10 दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. तांबेरा रोगास मध्यम प्रतिबंधक व आंतरपिकास योग्य असून सदर वाण
महत्त्वाचे आहे. MAUS 162 100 ते 103 दिवसामध्ये येणारं वाण असून 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त तसेच शारीरिक पक्वतेनंतर 10 ते 12 दिवस शेंगा फुटत नसल्यामुळे हे वाण सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरत आहे. यानंतर शेतकरी बांधवांनो, कडधान्य वर्गीय पीक तूर हे आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. तर या पिकाच्या वाणाबद्दल आपण माहिती घेऊयात. तर याचं पहिलं वाण आहे बदनापूर 2, जे की 160 ते 165 दिवसामध्ये तयार होतं. हेक्टरी 10 ते 11 क्विंटल उत्पादन मिळतं. या वाणाचे वैशिष्ट्य आहे मध्यम मुदतीचा पांढरा दाणा असलेला आंतरपिकासाठी अतिशय योग्य आहे. त्यानंतर BSMR 736, जे की 175 ते 180 दिवसामध्ये तयार होतं. 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. या वाणाच्या दाण्याचा रंग लाल असून मर आणि वंध्यत्व रोगास प्रतिकारक असते. सोयाबीन व उडीद या पिकामधील आंतरपिकासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर BSMR 853, ज्याला वैशाली या नावाने ओळखलं जातं. सदर वाण 170 ते 175 दिवसात तयार होतं. 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. मध्यम कालावधीचा पांढरा दाणा असलेला, मर आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढलेला, फुलाचा रंग लाल व सोयाबीन व उडीद आंतरपिकासाठी योग्य, खते व पाण्यास योग्य प्रतिसाद देतो. त्यानंतर BDN सदर वाण 200 ते 210 दिवसामध्ये तयार होत असून 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. सदर वाणाचे वैशिष्ट्य आहे मध्यम कालावधीचा लाल रंगाचा दाणा असून कमी पावसाच्या प्रदेशासाठी योग्य आहे. सदर वाण मर रोगास प्रतिकारक आहे. यानंतर ICPL 87-119, ज्याला अशा नावानेही ओळखलं जातं. सदर वाण 200 ते 210 दिवसामध्ये तयार होत असून 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. सदर वाणाचं वैशिष्ट्य उशिरा तयार होणारं वाण, मर आणि वंध्यत्व रोगास प्रतिकारक, दाण्याचा रंग लाल. त्यानंतर BDN 711, तो BDN 2004/3. सदर वाण 150 ते 160 दिवसामध्ये तयार होतात. वाणाचं उत्पादन 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं. सदर वाणाचे वैशिष्ट्य कमी कालावधीत तयार होणारे वाण असून मर व वांग रोगास प्रतिबंधक आहे. BDN 716, सदर वाण 165 ते 170 दिवसामध्ये तयार होतं. या वाणाचे उत्पन्न हे प्रति हेक्टरी 18 ते 20 क्विंटल मिळतं. मर व वांज रोग प्रतिबंधक असून उत्तम प्रतीची डाळ शिजविण्याची गुणवत्ता असल्याने या वाणाची शिफारस महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी करण्यात आलेली आहे. हे वाण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्पादित होत असून BDN ही 716 जात महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रमाणे उत्पादन देण्यासाठी उपयुक्त आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये कडधान्य वर्गीय पिकामध्ये 2 नंबरचं आहे पीक मूग. या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये डाळीसाठी उपयोग केला जातो, म्हणून हे वाण सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. या वाणामध्ये BM4, सदर वाण 60 ते 65 दिवसात तयार होत असून 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळत आहे. हा वाण विषाणूजन्य व भुरी रोगास प्रतिबंधक आहे. दाणे हिरवे ते मध्यम असतात. कोपरगाव 60 ते 65 दिवसामध्ये तयार होत असून 9 ते 10 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. या वाणाचं वैशिष्ट्य आहे दाणे टपोरे, हिरवे, चमकदार व भुरी रोगास बळी पडतो. यानंतर BPMR, या वाणाचे 65 ते 70 दिवसामध्ये उत्पादन मिळते. 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. या वाणाचं वैशिष्ट्य आहे दाणे हिरवे, चमकदार, टपोरे, भुरी रोग प्रतिकारक, खरीप व
उन्हाळी हंगामामध्ये चांगला येते. यानंतर BM 2002/01 सदर वाण 65 ते 70 दिवसामध्ये उत्पादनास येत असून 10 ते 12 क्विंटल उत्पादन प्रति हेक्टरी मिळते. एकाच वेळी काढण्यास येणारं व टपोरे दाणे असणारं वाण आहे. BM 2003/2 सदर वाण 65 ते 70 दिवसामध्ये उत्पादनास येत असून या वाणाचं उत्पादन 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं. या वाणाचं वैशिष्ट्य आहे एकाच वेळी काढण्यास येणारं वाण असून भुरी रोग व प्रतिबंधक आहे. टपोरा चमकदार दाणा असून एकाच वेळी येत असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर याचं पेरणी केली जाते. बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये डाळवर्गीय पिकामध्ये 3 नंबरचं पीक येतं ते उडीद, ज्याचं वाण चांगल्या पद्धतीने येणारं आहे BDU-1. या वाणाचं 70 ते 75 दिवसामध्ये उत्पादन मिळतं. हेक्टरी 11 ते 12 क्विंटल उत्पादन मिळत असल्यामुळे या वाणाचे वैशिष्ट्य आहे दाणे टपोरे, भुरी रोग प्रतिकारक, शेंगा काळी चोपडी असतात. यानंतर TAU-1 70 ते 75 दिवसामध्ये येणारं वाण असून हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळतं. दाण्याचा आकार मध्यम, भुरी रोग प्रतिकारक, शेंगा काळी व चोपडी असतात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नगदी पिकाचं वाण म्हणून कापूस या पिकाकडे पाहिलं जातं, ज्याला आपण पांढरं सोनं सुद्धा म्हटलं जातं. तर या कापूस वाणाविषयी सविस्तर माहिती घेऊया. पहिल्यांदा देशी वाण परभणी तुराप, ज्याला शास्त्रीय नाव आहे PA 255. सदर वाण 150 ते 160 दिवसामध्ये येत असून 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. या वाणाचे वैशिष्ट्य आहे हा वाण सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा आहे. धाग्याची लांबी 27 ते 28 मिमी असून रुईचा उतारा 38% आहे. सुताचा नंबर 35 ते 40 S आहे. PA 402 ज्याला विनायक नावानं संबोधलं जातं, तर सदर वाण 160 ते 170 दिवसात तयार होतं. 17 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. या वाणाचे वैशिष्ट्य आहे बोंडाचे वजन 2.5 ते 3 ग्रॅम असते. धाग्याची लांबी 25 ते 26 मिमी असून सुताचा नंबर 40 S असून रुईचा उतारा 37% आहे. हा वाण दहिया रोगास प्रतिकारक्षम आहे. यानंतर PA 08 सदर वाणाचे वैशिष्ट्य आहे PA 255 व PA 402 पेक्षा 16% अधिक उत्पादन मिळते. तंतुविरहित सरकी मध्यम बुटका वाण कीड रोगास सहनशील आहे. यानंतर PA 528 सदर वाण 150 ते 160 दिवसामध्ये उत्पादनास येतं. 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी कापसाचं उत्पादन मिळतं. या वाणाचं वैशिष्ट्य आहे रुईचा उतारा 39% असून धाग्याच्या गुणधर्मात सरस आहे. रस शोषणाऱ्या किडीस सहनशील असून मर रोगास व कडपा रोगास सहनशील आहे. यानंतर अमेरिकन सरळ वाण या वाणाविषयी आपण माहिती घेऊयात. NH 452 ज्याला रेणुका या नावानं संबोधलं जातं, सदर वाण 160 ते 170 दिवसात उत्पादनास येतं. 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. या वाणाचे वैशिष्ट्य आहे हा अमेरिकन सरळ वाण बहुगुणी असून रोग व किडीस कमी बळी पडतो. रुईचा उतारा 40% असून पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या वाणात आहे. यानंतर NH 545 165 ते 170 दिवसात उत्पादित माल होणारा वाण असून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. हा वाण रेणुकापेक्षा अधिक उत्पादन देणारा असून रुईचे उत्पादन 20% ने जास्त आहे. रोग व किडींना प्रतिकारक आहे. यानंतर PH 348 ज्याला यमुना या नावानं ओळखलं जातं, सदर वाण 165 ते 170 दिवस मध्ये उत्पादनास येते.
16 ते 17 क्विंटल प्रति हेक्टरी कापसाचे उत्पन्न मिळत असून या वाहनाचे वैशिष्ट्य आहे NH 545 पेक्षा 15% उत्पादन जास्त आहे. धाग्याची लांबी 27 ते 28 मिमी असून रुईचा उतारा 38% आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे झाडाची वाढ उभट असून झाड विरळ आहे, त्यामुळे हा वाहन रोगराईस कमी प्रमाणात बळी पडतो व बोंडे चांगली पक्व होतात. या वाहनाच्या बोंडाचे वजन 3.5 ग्रॅम असून बोंडे चांगली फुटतात, त्यामुळे कपाशी वेचणे सुलभ होते. यानंतर NH 615 सदर वाहन 160 ते 165 दिवसात तयार होते. 14 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. या वाहनाचे वैशिष्ट्य आहे रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक्षम असून कमी पावसावर येणारा वाहन आहे. सरळ वाढणारा, सेंद्रिय कापूस उत्पादनास योग्य, जास्त घनता लागवडीस योग्य आहे. यानंतर मित्रांनो पाहूयात अमेरिकन संकरित वाण. या वाहनाविषयी सविस्तर माहिती घेऊया. तर यातील पहिलं वाण आहे NH 44. सदर वाण 160 ते 170 दिवसात तयार होतं. तर 19 ते 22 क्विंटल बागायती पिकामध्ये या वाहनाचं उत्पादन मिळतं. या वाहनाचे वैशिष्ट्य आहे संकर 4 पेक्षा उत्पादनास सरस लवकर तयार होत असल्याने गहू किंवा भुईमुगासारखे दुबार पीक घेता येते. धाग्याची लांबी मध्यम 24 ते 25 मिमी असून रस शोषण करणाऱ्या किडींना प्रतिबंधक आहे. बागायती आणि कोरडवाहूसाठी उपयुक्त आहे. विविध हवामानात उत्पादनास स्थैर्य असून व पुनर्बहाराची क्षमता असलेले हे वाहन आहे. यानंतर PHH 316 ज्याला गंगा या नावानं ओळखलं जातं. सदर वाहन 160 ते 170 दिवसात उत्पादनास येतं. 17 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. NH 44 पेक्षा 15% उत्पादन जास्त. धाग्याची लांबी NH 44 पेक्षा 3 मिमी आणि रुईचा उतारा 4% जास्त. नवीन मर रोगास प्रतिबंधक, झाडाची वाढ उभट व बोंडाचा आकार मोठा. यानंतर NH 250 160 ते 165 दिवसात तयार होणारं पीक असून 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. या वाहनाचे वैशिष्ट्य आहे बॅक्टेरियल ब्लाइट व अल्टरनेरिया या रोगास प्रतिकारक्षम आहे. रस शोषण करणाऱ्या या किडीस प्रतिकारक्षम. धाग्याची लांबी 27.70 मिली. धाग्याची क्षमता 20.8 ग्रॅम. टॅक्स मायक्रोनियर किंमत 4.10. तेलाचे प्रमाण 17.87% आहे. बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये चारावर्गीय व धान्यवर्गीय पिकामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं त्याला ज्वारी म्हणतात. तर या ज्वारीच्या पिकाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, कारण या ज्वारीमध्ये स्टार्च ज्यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणून संबोधलं जातं, त्यामुळे पिष्टमय पदार्थाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ज्वारी ही भाकरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगाला येत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. तर या ज्वारीच्या बियाण्याविषयी जाणून घेत असताना त्याचे वाण, शिफारसीत वाण, या वाणांची माहिती सविस्तर घेऊयात. तर खरीप ज्वारीचे संकरित वाण CSH 14. सदर वाण 110 ते 115 दिवसात उत्पादनास येतं. या वाणाचं उत्पादन प्रति हेक्टरी 36 ते 38 क्विंटल असून या वाणाचे वैशिष्ट्य आहेत हलक्या ते मध्यम जमिनीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या भागासाठी शिफारस केलेला वाण असून लवकर येणारा संकरित वाण आहे. दाना टपोरा व दाण्याची प्रत उत्तम. ताटांची उंची मध्यम व कडवा मध्यम प्रतीचा असतो. यानंतर CSH 16. सदर वाण 110 ते 120 दिवसात उत्पादनास येत असून हेक्टरी 40 ते 42 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाचे वैशिष्ट्य आहे मध्यम ते भारी जमिनीस आणि हमखास पर्जन्यमान असणाऱ्या भागासाठी योग्य आहे. पावसात सापडल्यास दाणे काळे पडत नाहीत. CSH 25 ज्याला परभणी साईनाथ असेही नाव आहे. या वाणाचं
उत्पादन 115 ते 120 दिवसात येत असून 42 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं। या वाहनाचं वैशिष्ट्य आहे दुहेरीयुक्त संकरित वाहन असून बुरशी रोगास प्रतिकारक्षम आहे। कडब्याचे उत्पादन 110 ते 115 क्विंटल प्रति हेक्टरी, उंच वाढणारे ज्वारी आणि कडब्याची प्रत अतिशय चांगली आहे। SPH 1641 सदर वाहन 115 ते 120 दिवसामध्ये उत्पादनास येतं। हे वाहन धान्य 40 ते 42 प्रति क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं। कडबा 135 ते 140 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतो। या वाहनाचे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रातील खरीप ज्वारी पिकविणाऱ्या या विभागासाठी प्रसारित होणारं वाहन आहे। ग्रेन मोल्ड रोगास मध्यम प्रतिबंधक असून नर व मादी दोन्ही वाहन एकाच वेळी फुलोऱ्यात येतात। CSH 25 या संकरित वाहनापेक्षा 10 ते 12% कडब्याचे उत्पन्न जास्त मिळते। यानंतर पाहूयात खरीप ज्वारीचे सुधारित वाहन, ज्याचं नाव आहे PVK 400। त्यानंतर SPV 960, यांनाच पांचाली या नावाने संबोधलं जातं। सदर वाहन 115 ते 120 दिवसामध्ये उत्पादनास येत असून प्रति हेक्टरी 34 ते 40 क्विंटल उत्पादन मिळतं। या वाहनाचे वैशिष्ट्य आहे मध्यम ते भारी जमीन, हमखास पर्जन्यमान असणाऱ्या भागासाठी योग्य, वाढणाऱ्या बुरशी रोगास प्रतिबंधक, साखरेचे प्रमाण जास्त असल्याने समूहात मोडते। 18% TSS, कडब्याची प्रत उत्तम, दाना पांढरा, टपोरा आणि शंखाकृती असतो। यानंतर CSV 15 SPV 946, या वाहनाचं 110 ते 115 दिवसामध्ये उत्पादन मिळतं। सदर वाहन 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळतं। या वाहनाचं वैशिष्ट्य आहे दाणे आणि कडबा 100 ते 120 क्विंटल प्रति हेक्टर यांचे अधिक उत्पादन देणारं वाहन असून उंच वाढणारा व भाकरीची प्रत उत्तम असते। यानंतर PVK 801 1333 प्रभणी श्वेता या नावानं ओळखलं जातं। 115 ते 120 दिवसात येणारं वाहन असून 40 ते 45 प्रति क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळतं। या वाहनाचं वैशिष्ट्य आहे मध्यम ते भारी जमिनीस योग्य असून हा वाहन संकरित वाहनासारखा दिसतो। पावसात सापडल्यास इतर वाहनाच्या तुलनेने या वाहनाचे दाणे कमी काळे पडतात। उंची 6 ते 7 फूट संकरित वाहना इतके असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जमिनीवर लोळत नाही। सर्व खरीप वाहनापेक्षा भाकरीची प्रत चांगली, कडबा चवदार व पौष्टिक व पचण्यास सुलभ, सरळ वाहन असल्यामुळे शेतकरी स्वतःचे बियाणे स्वतः पुन्हा वापरू शकतो। PVK 809 SPV 1474, सदर वाहन 115 ते 120 दिवसामध्ये येत असून 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते। या वाहनाचे वैशिष्ट्य आहे मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य असून अधिक दाणे आणि कडबा उत्पादन, दुहेरी उपयुक्त वाहन म्हणून शिफारस, काळ्या पुशीस प्रतिकारक्षम, भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम, निखळ ज्वार लागवडीस शिफारस। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकदल वर्गीय पीक म्हणून त्याचबरोबर चारा व धान्य पिकासाठी म्हणून उत्पादित होणारं पीक, ज्याला बाजरी या नावानं संबोधलं जातं, तर या बाजरीच्या वाहनाबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात। तर संकरित वाहन आहे बाजरीचं GHB 558, सदर वाहन 75 ते 80 दिवसात उत्पादनास येतं। 30 ते 35 प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं। उंची 180 ते 185 सेंटीमीटर, फुटव्याची संख्या 3 ते 5, कणसाची लांबी 22 ते 25 सेमी असून दाना टपोरा 1000 टनाचे वजन 12 ग्रॅम। कडब्याचे उत्पन्न 50 ते 55 क्विंटल प्रति हेक्टरी उन्हाळ्यासाठी उपयुक्त वाहन आहे। यानंतर सबुरी 85 ते 90 दिवसामध्ये येणारं वाहन असून 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळत आहे।
कडब्याचे उत्पन्न 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी मिळत असून फुटवे 2 ते 3, उंची 170 ते 200 सेंटीमीटर. हा वाण मध्यम ते भारी जमिनीस योग्य आहे. त्यानंतर श्रद्धा या वाणाचे उत्पन्न 75 ते 80 दिवसामध्ये येत असून 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. या वाणाचे वैशिष्ट्य आहे कडब्याचे उत्पन्न 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. फुटवे 2 ते 3 असतात. उंची 180 ते 190 सेंटीमीटर असून हलक्या व मध्यम जमिनीत व कमी मध्य पावसाच्या योग्य वाण आहे. त्यानंतर AHB 1666 सदर वाण 75 ते 80 दिवसामध्ये येत असून 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. सदर वाण बाजरी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येथे हा संकरित वाण तयार केला आहे. या वाणाने प्रचलित संकरित वाण सबुरीपेक्षा 15 ते 20% दाण्याचे व 20% कडब्याचे अधिक उत्पादन दिलेले आहे. यापासून दाण्याचे उत्पन्न 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी व कडब्याचे 50 ते 60 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळालेले आहे. हा वाण महाराष्ट्रासाठी पूर्व प्रसारित केला आहे. गोसावी रोगास प्रतिकारक असून सदर वाण मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. यानंतर शांती या वाणाचे उत्पन्न 85 ते 90 दिवसात मिळत असून 25 ते 26 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. कडब्याचे उत्पन्न 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी, उंची 145 ते 190 सेमी. हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक असून दाण्याचा रंग राखी, कणीस घट्ट, दाणे टपोरे महाराष्ट्रातील आवर्षण भागासाठी प्रसारित आहे. त्यानंतर PKV राज 80 ते 85 दिवसामध्ये येत असून 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. या वाणाचे वैशिष्ट्य आहे कडब्याचे उत्पन्न 50 ते 55 क्विंटल हेक्टरी, 1000 दाण्याचे वजन 112 ग्रॅम असून रोगास प्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यानंतर बाजरीचे सुधारित वाण पाहूयात. ICTP 85 ते 90 दिवसामध्ये येणारं वाण असून सदर वाण 22 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी धान्याचं उत्पादन देतं. त्याचबरोबर 40 ते 42 क्विंटल प्रति हेक्टरी कडबा मिळतो. या वाणाचे वैशिष्ट्य आहे 2 ते 3 फुटवे, लोळत नाही, मध्यम उंचीचा 180 ते 185 सेंटीमीटर, कणसाची लांबी 20 ते 22 सेंटीमीटर, दाना टपोरा 1000 दाण्याचे वजन 11 ते 12 ग्रॅम, दाण्याचा रंग करडा, कडब्याचे उत्पन्न 40 क्विंटल प्रति हेक्टरी. त्यानंतर AIMP 9291 ज्याला समृद्धी नावानं ओळखलं जातं. सदर वाण 85 ते 90 दिवसामध्ये येत असून 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. कडब्याचे उत्पन्न 35 ते 40 क्विंटल मिळत असून दाण्याचा रंग हिरवा व टपोरा. त्यानंतर PPC 6 ज्याला परभणी संपदा अशा नावाने ओळखलं जातं. 85 ते 90 दिवसात येतं. 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. ABPC 3 ते 4 80 ते 85 दिवसामध्ये उत्पन्नास येतं. 27 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य मिळतं. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भाताचं पीक घेतलं जात असून या भातास पेरसाळ हे असं म्हटलं जातं. या पेरसाळचे वाण, या वाणाविषयी माहिती घेऊयात. अंबिका सदर वाण 110 ते 115 दिवसात येत असून 17 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. या वाणाचं वैशिष्ट्य आहे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली असून फुटवे जास्त आणि एकाच वेळी पक्व होतात. करपा रोगास कमी प्रमाणात बळी पडतो. कोरडवाहूसाठीही योग्य आहे. त्यानंतर तेरणा MU 9 100 ते 102 दिवसात तयार होणारं वाण असून 19 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. प्रभावती ज्याला परभणी 1 अशाही नावानं ओळखलं जातं. 115 ते 120 दिवसात येणारं वाण असून 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. त्यानंतर आहे सुगंधा. सदर वाण 110 ते 115 दिवसात उत्पादित होणारं वाण असून 39 ते 44 क्विंटल प्रति हेक्टरी वाण उत्पन्न मिळतं. या वाणाचं वैशिष्ट्य आहे बुटका वाण असून ओलितास उत्तम प्रतिसाद देतो. दाणे सुवासिक व लांबट आकाराचे असून करपा रोगास बळी पडत नाही. त्यानंतर पराग 105 ते 110 दिवसात
तयार होणारं वाण असून 40 ते 42 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं. त्यानंतर परभणी आविष्कार या वाणाचं उत्पन्न 112 ते 115 दिवसात मिळतं. 36 ते 39 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळतं. त्यानंतर TJP 48 110 ते 115 दिवसात येणारं वाण असून 22 ते 24 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. या वाणाचं वैशिष्ट्य आहे मध्यम गुटखा व सुवासिक न लोळणारा वाण असल्यामुळे या वाणाची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी केली जाते. तेव्हा शेतकरी बांधवांनो, आज आपण सविस्तर असं बियाण्याच्या निवडीबद्दल माहिती घेतलात आणि पुन्हा उद्या आपल्याला वेगळ्या विषयावर, वेगळ्या विचारानं, वेगळ्या ढंगानं खरीप पेरणीसाठी नियोजनात काय केलं पाहिजे यासाठी उद्याच्या भागामध्ये वेगळा विषय घेऊन आपण पुन्हा येऊयात.